आमच्या आयोजकांच्या वतीनं देतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाला. वेळ फार महत्त्वाचा आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. यावेळेस फुलरलेन बॉल टप्पा पडला, थोडासा डीप राहिला, बॉल चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक करत असताना हा खेळाडू संघनायक आहेत स्वतः महेश. उत्कृष्ट कामगिरी करत असं आपल्या टीमसाठी. 2 चेंडू निर्धाव फेकलेत, 1 विकेट घेण्यामध्ये यश लाभलं या खेळाडूला. फुलरलेन बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धोका निर्माण झाला होता आणि इथे मात्र क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूंना. सिंगलने मात्र अकाउंट ओपन होत असताना धुंद्रे टीमच्या तुम्ही पाहता या ठिकाणी 1 धाव आली स्कोर कार्ड वरती. सोमनाथच्या बॅटमधून जी धाव आली होती. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड करेल. पहिलाच बॉल फेस करेल या इनिंग मधला, पहिला बॉल फेस करेल या षटकामधला ज्ञानेश्वर. तर एका बाजूने महेशचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 1 धाव खर्च केली आहे. 1 गडी बाद करण्यामध्ये यश या गोलंदाजाला आलाय. होम संघाचा हा प्रमुख अस्त्र. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणखीन एक झेल. थोडासा अडचणी वाढत चालल्या धुंद्रे टीमसाठी. हर्षल भगत 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोमनाथ आणि हर्षल ही जोडी आता मात्र खेळपट्टीवरती. आणि आमचे आयोजक सुजित मोकल आपण लगेच व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. हर्षल नौसा किंगेकडे, सोमनाथ स्ट्राईक एंडला. इथे मात्र सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न होतोय सोमनाथच्या माध्यमातून, कारण विकेट गमावलेत. प्रेशर थोडंसं वाढवलं या गोलंदाजांनी मात्र धुंद्रे टीमवरती. अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये मात्र विकेट टिकवावी लागतील. या खेळाडूंना आपल्या खेळपट्टीवरती तग धरून उभं राहावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जर पार्टनरशिप चांगली झाली तर नक्की धावसंख्या तुम्हाला स्कोरमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जास्त काळ खेळपट्टी उभा राहावं लागेल. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आपली जबाबदारी स्वीकारून फलंदाजी करावी लागेल. हर्षल भगतनं देखील बॉलला फक्त ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल फील्ड होतोय. सिंगल रन आली आणि एक निर्णायक षटक पहिलं महेशचं मात्र या ठिकाणी संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर यावेळेस सोम 11 धुंद्रे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 2 गडी बाद 3. निर्णायक षटक हाताळलं. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. मी भूम संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय, 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिलाय. इथे कृपया विनंती आहे, आपण जास्त वेळ न घेता लगेच दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या गोलंदाजावरती सोपवा आणि आपलं क्षेत्ररक्षण लगेच तुम्ही सजवून घ्या. वेळ फार कमी आहे. भूम आणि सोम 11 धुंद्रे या 2 टीमच्या दरम्यान हा सामना आपण इथे पाहतोय. बरेचसे आमचे क्रिकेटचे चाहते या सामन्याचा आनंद घेत असताना WTCच्या माध्यमातून. इथे नवीन गोलंदाज रोहन यावेळेस बॉलिंग मार्कवरती येतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, 2 गडी देखील बाद झालेत. रोहन यावेळेस मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय निर्णायक षटक असेल. ज्या पद्धतीने महेशने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या वेगळ्या शैलीनं मात्र पूर्णपणे प्रभावी मारा केला होता धुंद्रे संघाच्या फलंदाजांसमोर, तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल यावेळेस गोलंदाज रोहनला. सेकंड ओव्हर. रोहन बॉलिंग ट्रॅकमध्ये, समोर फलंदाज आहे हर्षल भगत, तर एका बाजूने मात्र सोमनाथ. रोहनचा यावेळेचा बॉल लफ केला, बॉलला ऑन साइड मध्ये वाईडेस्ट लॉंगर मध्ये बॉल ट्रॅव्हल करेल. सिंगल आली या बॉलवरती, ती म्हणजे धुंद्रे टीमसाठी. 4 धाबा स्कोर कार्ड वरती आल्या. आज जशी या स्पर्धेला सुरुवात झाली, पहिल्या सामन्यामध्ये 67 धाबा केल्या त्या गोविरले टीमने. त्या धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना नक्कीच 68 धावा केल्या त्या मोठी जुई संघानं. तदनंतर मात्र लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. दैवली संघानं 35 धावा केल्या त्या 36 धावांचा सहजगत्या पाठलाग देखील केला. तिसरा सामना आपण पाहिला, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा केल्या त्या जयभवानी बारापाडा टीमनं आणि त्या 53 धावांचा पाठलाग करत असताना एका धावेने कमी पडला होता मोठी जुई संघ. यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथे मात्र बॉल चालला डीपमध्ये. लॉंग ऑन क्षेत्राकडे सिंगल रन मिळेल. कोणत्याही प्रकारचा प्रेशर मात्र क्रिएट होणार नाही यावेळेस भूम टीमवरती. कौतुकास्पद कामगिरी करत असताना भूम संघाचे एक गोलंदाज आणि एका बाजूने मात्र अटॅकिंग क्रिकेट एका फलंदाजाला खेळावं लागेल. संघाची धावगती वाढवावी लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस हा बॉल चांगला होता. यष्टीरक्षकानं मात्र केलेली चूक, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल ॲड होईल सोम 11 धुंद्रे टीमच्या धावफलकामध्ये. 1 धावेने संघ थोडा पुढे जाईल. धावा लागल्या धावफलकावरती. 2 गडी बाद 6 षटक क्रमांक दुसरं यावेळेस मार्गस्थ असताना रोहन
खूप चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेट. फुलर लेन बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक. डिपेक्सचा कव्हरमध्ये बॉल येतोय आणि इथे क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालंय. प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगलच्या वर धावा येत नाही आहेत. सिंगल डबलवरती मात्र लक्ष केंद्रित करत असताना दोन्ही खेळाडू संत गतीने धावांना आकार देण्याचा प्रयत्न यावेळेस हर्षल आणि सोमनाथच्या माध्यमातून होत असताना प्रयत्न करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस फटका तर चांगला आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडतोय. चेंडू उचलणार फेकण्यादरम्यान सिंगल आली आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये किमान 10च्या आत रेंजमध्ये 10च्या आतल्या रेंजमध्ये धावा देणारा हा गोलंदाज किफायतशीर मानला जातो. कारण पूर्णपणे ॲडव्हान्टेज फलंदाजांच्या बाजूने असताना आपण पाहिले प्रत्येक मैदानामध्ये आगळे वेगळे फटके आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीचे बॉल यूज केले जातात. नेव्ही ऑफ फुलटॉस, इथे सिक्सरचा बॉल आहे. या बॉल मात्र जास्त उचली घेणारे हे चेंडू आहेत आणि या चेंडूवरती मात्र सातत्याने गोलंदाज मार खाताना आपण पाहिले. इथे मात्र रोहन कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. सोमनाथ जो मात्र सलामीला आलेला फलंदाज पूर्णपणे संयमी पवित्र धारण करत असताना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेन बॉल, आणखीन एक डॉट चेंडू. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर दुंद्रे टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 8 धावा. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये महेशनं 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर या षटकामध्ये रोहननं 5 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक, चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा विनंती करतो होम टीमला. महेश बॉलिंग मार्गपती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. प्रसन्न पाटील जो धुंदुरे संघाचा एक प्रमुख जलद गती गोलंदाज आणि येणाऱ्या काळातला खऱ्या तर रायगड टेनिस क्रिकेटमधला एक अपकमिंग यंगस्टार म्हणून त्याच्याकडं सन्मानानं पाहिलं जातं. आपल्या उल्लेखनीय कामगिरी जोरावरती मात्र गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणणारा हा खेळाडू, त्याची अनुपस्थिती आपण पाहतोय आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा संघ इथे दाखल झाला आहे साई नगरीमध्ये. आज देखील प्रसन्न पाटील तुम्ही पाहताय मोठ्या संघाकडून खेळत असताना आपल्या रायगडचं प्रतिनिधित्व करत असताना नवी मुंबईच्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो देखील हा सामना पाहत असेल, ही स्पर्धा पाहत असेल. त्याला देखील त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बिग बॅश लीग तुम्ही पाहिली होती मुंबईची एक खूप मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता असा हा गुणवान खेळाडू. फुलरलेन बॉल, या वेळेस मात्र डीपमध्ये बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्राकडे. जमिनीला घरंगळत सिंगल रन येईल धुंद्रे टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 2-9 या धावसंख्येवरती. लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतोय की का हा प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी निर्माण झाला असेल. तुम्ही पाहता धुंद्रे संघाच्या खिम्यामध्ये हा संघ, कारण पूर्णपणे सिंगल डबल वरती यांना रोखून ठेवलं या खऱ्या तर भूम संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकाने आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना हे सर्व गोलंदाज. रोहननं चांगली गोलंदाजी केली. महेश देखील उल्लेखनीय कामगिरी बजावतोय. यावेळेसचा बॉल फुलर लेंथ, एक रन कंप्लीट केली. पंचांचा निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 1+1 अशा या 2 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात धुंद्रे टीमला. अगोदर धावा कमी होत्या त्यामध्ये या अवंत धावा ॲड होतील. थोडेसे नक्कीच समाधानी असेल यावेळेस धुंद्रे संघाचे संघ नायक, कारण ज्यावेळेस धाबा तुमच्या बॅटमधून येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये अवंत धाबा येणं तुमच्या संघासाठी थोडंसं किफायतशीर ठरू शकतं आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. महेश पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा बॉल. यावेळेस गुडघा टेकला होता. सरळ बॅटने मात्र खेळून काढला. लॉंगॉन क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करेल. सिंगल रन या बॉलवरती ती म्हणजे धुंद्रे टीमला. सोहम 11 धुंद्रे टीम. संजय दादा खऱ्या या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा संघ इथे साई नगरीमध्ये खेळताना आपण पाहतोय. संजय दादांचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र इथे दाखल झालाय. 1 धाव मिळेल ती म्हणजे धुंद्रे टीमला या बॉलवरती. संघ जाऊन पोहोचलाय 2-12 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका. डीप बॅक व स्पेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. या मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली. सकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याचा झोत खूप होता, त्यामुळे राईट हँड बॅट्समनना चांगला बेनिफिट या मैदानात मिळाला होता. त्यानंतर दुपारचं सत्र जसं सुरू झालं थोडासा शांत वातावरण तुम्ही पाहताय. इथे मात्र मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करणारा फलंदाज थोडासा अपयशी ठरताना पाहिला. डावखुऱ्याच्या फलंदाजांना चांगलं बेनिफिट देखील मिळालं. अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे धुंद्रे संघ मोठी धावसंख्या उभारेल हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. इथे मात्र फटका फसला गेला. 1 रन आली या बॉलवरती हर्षलच्या बॅटमधून, ती म्हणजे धुंद्रे टीमला. हर्षल भगत धुंद्रे संघाचा हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. एका बाजूने मात्र सोमनाथ
पूर्णपणे शांत आणि संयमी खेळी हळूहळू डावाला मात्र पुढे घेऊन चाललेत हे दोन खेळाडू. चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल या दोन्ही संघांना. नेक्स्ट मॅचसाठी वडगाव आणि रांजणपाडा टीमला देखील सज्ज राहायचा. फुलटॉस बॉल आणि यावेळेस फटका फसलाय. मी पहिल्यांदा उल्लेख केला दुपारच्या सत्रानंतर इथे थोडंसं हवामान बदललंय. राईट हँड बॅट्समनला थोड्याशा अडचणी निर्माण होऊ लागल्यात आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. एलिव्हेशन मिळालं नाहीये इथे मात्र मिस्टाम स्ट्रोक झेल पकडला बाउंड्री लगत. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे धुंद्रे टीमला. यावेळेस मात्र सोमनाथला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज महेश सिनारे, आणखीन एक महेश शेलार, माफी असेल महेश शेलार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आणखीन एक अनुभवी असा हा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडचणीमध्ये आलाय सोहम 11 धुंद्रे संघ. आणि या अडचणीवरती मात करावी लागेल या दोन खेळाडूंना. हर्षल एका बाजूला स्ट्रायकिंग एंडकडे तर दुसऱ्या बाजूला असेल महेश शेलार. बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा महेश आपण पाहतोय ज्यानं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस चांगला फटका येतोय ऑफ ड्राईव्हचा. सिंगल रन आली आहे. थोडेसे फंबल झालेत आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला हा नकार दिलाय महेश शेलारनं. कदाचित धोका संभवला गेला असता, कारण असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये सर सलामत तो पगडी पचास. तुमचं विकेट, तुमच्या विकेटला फार महत्त्व आहे आणि हे विकेट महत्त्वाचं ठरेल या ठिकाणी तुम्ही पाहता धुंद्रे टीमसाठी. कारण अजूनही स्लॉग ओव्हरची 2 षटकं आहेत. या 2 षटकामध्ये आक्रमण हे करावं लागेल धुंद्रे संघाच्या फलंदाजांना. वडगाव टीम आणि एका बाजूला रांजणपाडा टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना देखील विनंती आहे हे पहिलं सत्र समाप्त होण्यापूर्वी आपण आमच्या समालोचन कक्षासमोर यायच्या टॉससाठी. आणखी एक मोठी फाईट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आले धावफलकावरती त्या म्हणजे 3 गडी बाद 15 धावा. 5.00च्या सरासरीनं धावा तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती आल्या. पहिल्या षटकामध्ये महेशनं 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोहन 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर तुम्ही पाहता या षटकामध्ये 7 धावा आल्या त्या म्हणजे धुंद्रे टीमसाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 15. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये मात्र यावेळेस काही घडू शकतं. इथे मात्र एक्सिलेटरवरती पाय द्यावं लागेल धुंद्रे संघाच्या या 2 फलंदाजांना. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय होम टीमच्या संघ नायकाला, आपण जास्त वेळ घेताय. आज आपण जर पाहिलं आजचा दिवस रायगड ग्रामीणमध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहताय. आदर्श स्पोर्ट्सची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बामण डोंगरीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जासई येथली एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र साईच्या क्रीडांगणावरची ही मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय. यावेळेस बॉलिंग मागपती गोलंदाज सुशांत. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने राऊंड विकेट बॉलिंग मागपती आलेत यावेळेस सुशांत. डॉट चेंडू. थोड्याशा अडचणी वाढत चालल्या दोन्ही टीमसाठी. धावांसाठी संघर्ष करावयास भाग पाडवलंय यावेळेस भोम संघाच्या गोलंदाजाने. चांगला फटका ऑन साइडमध्ये नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल खाली आलाय. सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा देखील अतिशय वेगानं पूर्ण करत असताना हे 2 खेळाडू हर्षल आणि महेश ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती उभी आहे. या जोडीला मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. कमी बॉल आणि जास्त धावा या कराव्या लागतील. आक्रमण हेच बचाव तंत्र या वृत्तीप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. जर का धावा पहिल्या सत्रामध्ये कमी आल्या तर थोडासा प्रेशर असेल धुंद्रे संघावरती दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. इथे चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. भूम संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत असताना. सुशांत राऊंड विकेट क्रॉस बॅटेड फटका. यावेळेसमध्ये मात्र डीपमध्ये बॉल चाललाय. सिंगल रन आली आहे. थोडेसे फंबल जरूर झाले महेश, परंतु कमबॅक करत असताना हा महेश हा खेळाडू 1 धावेने मात्र संघ थोडा पुढे जाईल. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 18 धावा. गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे. शांत संयमी वातावरण ज्यामध्ये हा सामना मात्र लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न महेश शेलारचा फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र हा झेल सोडलाय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील इथे मात्र मिस होतोय. देव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट देखील मिळाला असता आणि थोडासा अडचणी देखील धुंद्रे संघाच्या वाढल्या असत्या, परंतु नशिबाची साथ लाभली आहे ती म्हणजे महेश शेलार या फलंदाजाला. जीवनदान मिळालं या खेळाडूला. 2 धावा आल्या धुंद्रे टीमसाठी. 2 धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 3 बाद 20 या धावसंख्येवरती. पहिला दिवस या स्पर्धेचा
थोड्याशा अडचणी, तांत्रिक बिघाड, त्यानंतर मात्र या स्पर्धेचं आयोजन. लोअर फुल टॉस बॉल, इथे मात्र आणखीन एक सिंगल. प्रयत्न जरूर करतोय हा खेळाडू, परंतु प्रयत्नांमध्ये यश नाही आहे. याचं कारण तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी भोम संघाची, त्याचं कारण चांगलं क्षेत्ररक्षण भोम संघाचं. कौतुकास्पद कामगिरी या टीमनं मात्र केली आहे. 17 मध्ये 21 धावा आल्या स्कोर कार्डवरती. सुशांत पुन्हा एकदा राऊंड विकेट बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. अकूट टप्प्याचा बॉल, यावेळेस पुल केलाय बॉलला. महेश बॉल खाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला हा पहिला मोठा फटका येतोय, षटकार येतो दुसऱ्या टीमसाठी. हर्षलनं मात्र संयमी खेळी केली आणि त्यानंतर मात्र खराब चेंडूची प्रतीक्षा करून इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. 6 धावा आल्या सोहम 11 दुसऱ्या टीमसाठी आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 27. चौथ्या षटकाचा देखील खेळ संपलाय आणि 27 धावा आल्या धावफलकावरती. या षटकामध्ये टोटल 12 धावा खर्च केल्या सुशांत या गोलंदाजानं. अजूनही शेवटचं निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये मात्र 12 ते 15 पर्यंत जर धावा आल्या तर एक चांगलं टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 27 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रयत्न केलेत तुम्ही पाहता या ठिकाणी धुंद्रे संघाच्या हर्षल. चला स्पीडअप करा, पुन्हा एकदा विनंती आहे यावेळेस होम टीमच्या संघ नायकाला. 3 वाजून 18 मिनिटं झाली आहेत. 3 वाजून 25 मिनिटं तुम्हाला पहिल्या इनिंगसाठी कालावधी आहे. फिल्डिंग रिक्सेशन तुम्ही जर पाहिलं, डीपेक्सचा कव्हर, लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, मिड ऑन आणि तदनंतर मात्र डीप बॅकवर्ड स्पेअर लेग, त्यानंतर शॉर्ट पॉईंट आणि तदनंतर मात्र डीप थर्ड शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर तुम्ही पाहताय फाईन लेग. यावेळेसचा बॉल फुटवर्कचा अभाव होता, इथे मात्र एज लागली, बॉल गेला पाठीमागे, सिंगल रन आली आहे. धावसंख्या मात्र आली धावफलकावरती ती म्हणजे 28 धावा. अजूनही या पहिल्या सत्रामधील काही चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमण अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल इथे मात्र धुंद्रे संघाच्या फलंदाजांना आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू, यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं, फ्लायटेड डिलिव्हरी फेकली. गोलंदाज तुम्ही पाहताय अमरच्या माध्यमातून अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होता अमरकडून. 28 धावा आहेत आतापर्यंत धावफलकावरती, काही चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र थोडासा बॉल तुम्ही पाहताय उसळी घेतोय, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चाललाय पाठीमागे. 22च्या स्वरूपात ही रन येईल, कारण कशाही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. 29 धावा आल्या त्या म्हणजे स्कोर कार्डवरती. अजूनही पहिल्या सत्रामधील शेवटच्या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी. मी विनंती करतो वडगाव आणि रांजणपाडा टीमच्या कॅप्टन, वडगाव आणि रांजणपाडा टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे, आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करा. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल, वडगाव विपक्ष रांजणपाडा. एक संघ सुपर 4 साठी क्वालिफाय केला जाईल आजच्या दिवसामध्ये. खूप चांगली शैलीदार गोलंदाजी, सुरुवात महेशने चांगली करून दिली, त्यानंतर मात्र शेवट गोड करतोय गोलंदाज यावेळेस अमर. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळेल ती म्हणजे 29. अमर 6 चेंडू, कौतुकास्पद कामगिरी आणि इथे मात्र महेश शेलार थोडासा हताश झाला आणि सत्र इथे समाप्त होते. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 29 धावा आल्या धावफलकावरती. येणारे 30 बॉल 38 धाब्याची गरज. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, वडगाव आणि रांजणपाडा टीमचे कॅप्टन दीपेश गडगे यावेळेस मात्र मार्गस्थ होत असतात आमच्या मंचाकडे. एका बाजूला रांजणपाडा टीमचे कॅप्टन प्रवीण यांना देखील विनंती आहे आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. रांजणपाडा विपक्ष वडगाव. रसायनी वाशिवली परिसरामधला हा वडगाव संघ आहे. MIDC एरियामधला हा संघ, खूप ताकदवर फलंदाजी असणारा हा संघ. तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्या उरण परिसरामधला हा रांजणपाडा संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा. चला मी विनंती करेन पुन्हा एकदा रांजणपाडा टीमच्या कॅप्टन्सला, आपण जर आला असाल तर आपली उपस्थिती इथे दर्शवा.
रांजणपाडा टीमचा संघनायक जर इथे आला असेल तर त्यांना कृपया विनंती आहे, आपण टॉससाठी या. इथे वडगाव टीमचे कॅप्टन आमच्या मंचावरती पोहोचलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण देखील टॉससाठी यायचं आहे. 30 चेंडू आणि 30 धाव्याची गरज. लो स्कोरिंग मॅच आहे. या 5 षटकामध्ये 30 धावा रोखायच्या दोंदरे संघाला आणि प्रसन्नाची अनुपस्थिती हा देखील एक ॲडव्हान्टेज असेल, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या भूम संघासाठी, कारण प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या 30 धावा कंप्लीट करायच्या आहेत. रांजणपाडा टीमचा संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, आपण लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे. रांजणपाडा टीमचे कॅप्टन 30 बॉल आणि 30 धाब्याची गरज. पहिली जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. ओपनिंग पेअर फलंदाज आहेत यावेळेस स्वप्नील आणि सुशांत. सुमित आणि स्वप्नील आहे, दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. कडवं आव्हान असेल दुंदरे संघासाठी. सोहम इलेव्हन दुंदरे संघ या 30 धाबा रोखण्याचं खूप दूरवरचा प्रवास रांजणपाडा गावचे आमचे समालोचक मित्र कैलाश पाटील यांना देखील विनंती आहे, आपण देखील आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. 30 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. या सत्रामध्ये धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल तो म्हणजे भूम संघ आणि धावा कशा पद्धतीने रोखता येतील दोंदरे संघाकडून याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊया, ऐकूया गोड आवाज. आमच्यासोबत आहेत कैलास पाटील. धन्यवाद रोशन सर, धन्यवाद अमित सर. लाभले आम्हास भाग्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य बोलतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय माऊली मानतो मराठी. या मराठीच्या गोड वाणीतून मी कैलास पाटील रांजणपाडा उरण तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय, आपण ऐकताय हा भव्य दिव्य सोहळा. या मैदानावर भूम विपक्ष धुंदरे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 30 चेंडूमध्ये 29 धावा उभारल्या. 30 धावांचं टार्गेट सेट झालंय. 5 षटकामध्ये 30 धावा करायच्या आहेत. टार्गेट उभं केलंय, हरकत नाही. मैदान बघितलं तर एक गोलंदाजीनं फलंदाजी सुद्धा एक ॲडव्हान्टेज आहे. जिथं गोलंदाजीचं जर भेदक गोलंदाजी केली तर नक्कीच हे हा टार्गेट सुद्धा तुम्हाला रोखायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नाहीत, हरकत नाही, पण ह्या 30 धावा सुद्धा आपले गोलंदाज न्याय देऊ शकतात, एवढे तर स्कोर झालाय, हरकत नाही. 30 धावा झाल्यात. 30 धावांचं टार्गेट उभं केलंय. धुंदरे विपक्ष भूम. धुंदरे संघानं नाणेफेकी भूम संघानं नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 30 धावा उभारल्यात. 29 धावा उभारल्यात. 30 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू फेस करतोय फलंदाज सुमित. गोलंदाज आहे ज्ञानेश्वर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल यावेळेस. सुमित साठी पहिला चेंडू फेस करेल. 30 धावा टार्गेट 5 षटकामध्ये पहिला चेंडू. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव, एक सिंगल जोडले जाईल. अकाउंट ओपन होतंय धावांचं एक सिंगलनं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जी ॲडव्हान्टेज आहे ती स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेनं, लॉंग लेगच्या दिशेनं चांगला फटका जाऊ शकतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय, मिस होतोय चेंडू, पायावर आदळला जातोय. एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात जोडली जाईल. नवीन फलंदाज स्ट्राईक रेडला स्वप्नील. याला जोरदार मारायचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका, फटका मात्र फसलाय. कव्हरच्या दिशेनं फलंदाज झेलबाद. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसला होता तोय, फटका मात्र फसलाय. पहिला फलंदाज, पहिला हादरा बसतोय यावेळेस भूम संघाला. पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतोय. 30 धावांचं टार्गेट आहे, हरकत नाही, पण या स्कोरला सुद्धा न्याय देऊ शकतात असे गोलंदाज आहेत. जेवढ्या ताकदीचा गोलंदाज तेवढ्या ताकदीचा फलंदाज इथं सुद्धा आहे. नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन नितेश येतोय. एक धावसंख्या झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी, एक भेदक गोलंदाजी बघायला मिळाली. रांजणपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे, लगेचच टॉस करून घ्या.
आउट ऑफ द ऑफ स्टंप पण चेंडू डिलिव्हर होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा अँगल क्रिएट करतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आखुटाव्याचा चेंडू फक्त अँगल दिला. चेंडू बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू यष्टिरक्षच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. चेंडू डॉट मिस होतोय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कारण 30 धावांचं टार्गेट आहे. मोठं नाही पण हा टार्गेट सुद्धा रोखू शकता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अँगल बनवला जातोय पण यावेळेस जास्त बाहेर पडतोय. येस इट इज अ वाईड बॉल. आउट ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग होतोय. जास्त बाहेर निघतोय. अवंतर धाव एक सिंगल जोडली जाईल. सांगितले 2. पहिलं षटक मार्कस ते पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. एक खराब चेंडू आला. एक लेगबायच्या स्वरूपात धाव आले. थर्ड येस तिसऱ्या पंचांची कामगिरी बघायची आहे. एक अपील आले आहे. आक्षेप आलेला आहे गोलंदाजीवर. विनंती आहे तिसऱ्या पंचांची कामगिरी बघायची आहे. विनंती आहे प्रतीक मुघल तिसऱ्या पंचांचं कामगिरी बघतील कारण या मैदानावर थ्रो गोलंदाज चालणार नाही. कुठल्याही प्रकारचा वादविवाद न व्हावा यासाठी आयोजकांच्या पद्धतीनं चांगलं नियोजन केलं जाते. सकाळपासूनचं आयोजन बघितलं अप्रतिम आयोजन या शृंखलेदरम्यान आणि सुरुवात चांगली तिथं अंतही चांगला होतोय. चांगलं आयोजन त्याला चांगल्या नियोजनाची साथ लाभते. या आयोजनाचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने सकाळपासूनचे सामने उशिरा सुरुवात झाली हरकत नाही पण ज्या वेळेवर आतापर्यंत कंटिन्यू करतात तेच कंटिन्यू करताना दिसतंय. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. धन्यवाद. तर पहिले षटक मार्गस्थ आहे. जोरदार यावेळेस जोरदार फटका स्ट्रेट टू बॉल. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा यावेळेस कंप्लीट गोल केल्या जातात. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावा रोखायच्या आहेत. एक सिंगल झाली असती तिथं कन्वर्ट करते दुहेरीमध्ये. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट करणंही तुमच्यासाठी घातक ठरेल. रांजणपाडा संघ नाणेफेकी जिंकलाय. त्यांनी निर्णय लगेचच कळवायचा आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली 4. 30 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि एक धाव्यासाठी झुंजावं लागतंय झगडावं लागतंय. हेच आहे क्रिकेट. हाच आहे क्रिकेटचा डंका आणि हाच आहे खरा संघर्ष. याला जोरदार प्रहार. यावेळेस चेंडू उडवलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. जिथं चौकार झाला असता तिथं अडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांना यश मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी मौल्यवान 2 धावा वाचवल्या गेल्या. हाच उद्दिष्ट आहे. एक धाव वाचवायला लागेल. एक धावासाठी झगडावं लागेल भोम संघाला. तशाच प्रकारे गोलंदाजी होते. अचूक टप्पा काय गोलंदाजी होते. राईट आर्म राऊंड द विकेट अँगल क्रिएट केला जातोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप त्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्या झाली 6. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्लोवर चेंडू यावेळेस स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू वाईडिश मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव धोक्याची ठरली असती पण फेकी अचूक होत नाही. 2 धावेने षटक संपलं जाते. 2 धावेने स्कोरबोर्ड हल्ला जातोय. धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाटाला आली दुंद्रे संघ 29 धावा उभारल्यात. 30 धावा केल्यात. 30 धावांचं टार्गेट उभं केलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8. सुरुवात चांगली आहे. सरासरी प्राप्त करायची ती सरासरी प्राप्त केली जाते. ॲव्हरेज बघायला मिळाला या षटकाच्या माध्यमातून. फलंदाज एक बाद झालाय सुमित. चांगला स्वप्नील बाद झालाय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेतोय अमर पाटील. गोलंदाजी जर बघितली भेदक गोलंदाजी करावी लागेल ना तशाच प्रकारे गोलंदाजी होते. कुठेतरी मोठे फटके मारण्याचा चान्स मिळू देत नाही. दोन्ही गोलंदाज बघितलं तर पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी ज्ञानेश्वरनं मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं. 8 धावा आल्या तेही दुहेरीच्या माध्यमातून. यावेळेस षटक क्रमांक 2 अमर पाटील आपल्या षटकातील पहिला चेंडू षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. पहिला चेंडू फेस करेल नितेश. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला. यावेळेस यष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. दुसरा फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. दुसरा फलंदाज बाद होतोय. विनाशकाले विपरीत बुद्धी असा फटका. कारण जेव्हा संघ चांगल्या स्थितीत आहे तिथं हा फटका खेळणं गरज नसताना सुद्धा
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, यष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त आहे. दुसरा फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज सर्वेश पाटील. 30 धावांचं टार्गेट आहे, पण वाटलं नाही जेवढ्या गोलंदाजीच्या माध्यमातून वाटतंय कुठेतरी हा सुद्धा सामना हाय व्होल्टेज मॅच होऊ शकते, एक रोमहर्षक सामना होऊ शकतो. काय गोलंदाजी करते, भेदकता यावेळेस वापरली जाते. भेदकता काय असते ते दाखवून देतोय हा गोलंदाज अमर पाटील. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो, पहिल्या चेंडूवर यष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त केलं, फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. 30 धावांचं टार्गेट आहे. वाटत नाही की सहजासहजी नांगी टाकू शकतोय धुंद्रे संघ. पहिला चेंडू फेस करताना क्लीन बॉल झाला. दुसरा चेंडू यावेळेस आपल्या षटकातील अमर पाटील येतोय सर्वेश पाटील साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेंथचा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलतोय. एक सिंगलच्या जास्त मिळणार नाही, एक सिंगल फक्त मिळेल. स्कोरबोर्ड हल्ला जातोय, धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या 9. 2 फलंदाज बाद झालेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. एक धावेसाठी झगडावं लागतं यावेळेस भोम संघाला. काय गोलंदाजी होते, भेदक मारा केला जातोय. जेव्हा फास्टर अशी गोलंदाजी होते, द्रुतगती गोलंदाजी होते, तिथे तुम्हाला बरोबर उंची असायला हवी, बरोबर लाईन आणि लेंथ मिळायला हवी. त्याच प्रकारे गोलंदाजी होते. फुलर लेंथ ब्लॉकआउट मध्ये चेंडू डिलिव्हर होता, त्याचा फायदा मिळतोय. अकुटाफेचा चेंडू होता, बॅकअप लेंथ चेंडू होता. चेंडू आडव्या बटने केलाय, मिड ऑनच्या दिशेने चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला सहजरित्या, म्हणजे सर्कल मध्ये 2 धावा पूर्ण होतात. काही रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव सुद्धा महत्वाची या सामन्याच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावेने स्कोरबोर्ड हल्ला जातोय, धावसंख्या 11. 2 फलंदाज बाद झालेत. फलंदाजी बघितली तर फक्त डिफेन्स केला जातोय. माहिती आहे अजूनही चेंडू बाकी आहे, एखाद दुसरा फटका आपल्याला या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवू शकतोय. षटक क्रमांक 2 दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस आउट ऑफ द ऑप्शन चेंडू डिलिव्हर होतोय, पिचिंग होतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. आउट ऑफ द ऑप्शन जास्त बाहेर निघतोय. पिचिंग चांगलं होतं, पण आउट ऑफ द ऑप्शन जास्त बाहेर निघतोय. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी केली जाते. मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी वंचित ठेवला जातोय आणि एक धावेसाठी झगडावं लागेल भोम संघाला. 30 धावांचं टार्गेट सहजासहजी मिळू शकत नाही असं दिसतंय. यावेळेस फुल लेंथचा चेंडू, सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, बरोबर पायांची बोट ठेचणारा हा चेंडू, बरोबर चेंडू जाऊन डिलिव्हर होतोय. चेंडू जातोय डॉट, मिस चेंडू होतोय. संख्या 12. दुसरे षटक मार्ग असते. गोलंदाजी जी करायला हवी तशाच प्रकारे गोलंदाजी होते. यापुढे जोरदार मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट लेगला चेंडू जाऊन फील्ड होतोय. एक सिंगल पुन्हा एकदा जोडली जाईल. एक आणि दुहेरीनं फक्त धावफलक हल्ला जातोय. इथं तुम्हाला वर्चस्व स्थापित करायचे, प्रस्थापित करायचे गोलंदाजी, कुठेतरी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्या 13. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजूनही 17 धावांची गरज असेल. उरलेल्या काही चेंडूमध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर केट मारण्याचा प्रयत्न, बॅक फुटला येऊन चेंडू फक्त बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क नाही, चेंडू मिस होतोय. खांद्याचा वापर यावेळेस बघायला मिळाला. उचली दिली, गुडले स्पॉटवरनं चेंडू उडला गेला, हा चेंडू मिस झाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपले जातात. धावसंख्या झाली 13. 2 फलंदाज बाद होतात. राहिलेले 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धाव. विनंती असेल पंचांना, टीम मीटिंग बोलू नका, शॉर्ट मीटिंग बोलू नका, लगेचच सामना चालू करा, कारण अजूनही सामने बरेचसे बाकी आहेत. आपल्याला दिवसा उजेडी जेवढे संपवता येईल सामने तेवढे आपल्यासाठी चांगलं आहे. आयोजनाच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांना विनंती आहे, जरा झाडू घेऊन जा, विकेट थोडीशी खराब झाली आहे.
मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये जी गोलंदाजी करायला हवी ती गोलंदाजी झाली. म्हणजे मगाशी म्हटलं होते की या 30 धावांना सुद्धा आपले गोलंदाज न्याय देऊ शकतात, एवढा तर स्कोर झालाय. या मैदानाचा जर विचार केला तर सर्व काही सपाट असं मैदान, म्हणजे जिथं दुहेरी धावाला सुद्धा मोठं धोका उद्भवू शकतोय अशा फलंदाजीची गरज आहे असं मैदान. फलंदाजीचं बघितलं तर एकेरी धाव सुद्धा महत्वाची असते. राहिल्या 18 चेंडूंना 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धावा. मोठे भोम विपक्ष दुंद्रे असा सामना पहिल्या फेरीतला तिसरा सामना. याच्यानंतर लगेच सामना होईल पहिल्या फेरीतला चौथा सामना वडगाव विपक्ष रांजणपाडा. यावेळेस गोलंदाज वैभव येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. समोर फलंदाज असेल स्वप्नील. सुमित यावेळेस बॅटची टॉप एज घेतले. फर्स्ट स्लिप मध्ये हा फलंदाज आपल्या वज्रमुठीमध्ये हा झेल कैद करतोय. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. चांगला फलंदाज होता. एकेरी दुहेरीने धावफलक हलत होता. याच्या माध्यमातून या फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत होता, पण यावेळेस टॉपेज घेतोय आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू विसावला जातोय. फलंदाज तिसरा बाद होतोय. नवीन फलंदाज धर्मेंद्र येतोय. धर्मेंद्र म्हात्रे येतोय भोम संघाकडून. तिसरं षटक मार्गच आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर काय गोलंदाजी करतोय. बरोबर खांद्याचा वापर केला. गुडले स्पॉट वरून चेंडू उडवला आणि या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. राहिले 17 चेंडू 17 धावा. एक धावेसाठी झगडावं लागते. पैसा वसूल मॅच बघायला मिळते, कारण अशाच प्रकारे गरज असते प्रेक्षकांना. आम्हाला मोठे फटक्यांची जर आवश्यकता असते, मनोरंजन होत असतं, पण सामना अशा प्रकारे येणं गरजेचं असतं. 17 चेंडू 17 धावा. प्रेक्षकांना एक चांगला सामना बघायला मिळतोय. गोलंदाज वैभव येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस आउट ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हर जास्त प्रयत्न करतोय. यावेळेस बॅकअप लेन चेंडू होता, फक्त प्लेस केला. चेंडू मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक सिंगल पुन्हा एकदा जोडली जाईल. एकीने दुहेरी फक्त धावफल खाल्ला जातो. मला या सामन्यामध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या 14. 16 चेंडू 16 धावा. 16 चेंडू 16 धावा. मैदान बघितलं तर गोलंदाजांसाठी नंदनवन ठरलं जातंय, कारण या मैदानावर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जातोय. मागे सामना 4 चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा जमल्या नाही मोठी संघाला, आणि बारापाडा संघानं तो सामना आपल्या एक वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं जिंकला गेला. 16 चेंडू 16 धावा. यावेळेस खांद्याचा वापर. गुडलेन स्पॉटवरून चेंडू डिलिव्हर होतो. बॅकअप लेन चेंडू. येस, इट इज अ सुरेख चेंडू. जबरदस्त चेंडू. ज्याप्रमाणे गोलंदाजी करायला हवी त्या प्रकारे गोलंदाजी होते. बॅकफुटला चेंडू जाऊन पंच करायचा प्रयत्न केला जातो. मिस होते चेंडू. डॉट. 15 चेंडू 16 धावा. एक डॉट. चेंडू गणिक प्रेशर वाढलं जातंय फलंदाजांवर. 15 चेंडू 16 धावा. वैभव पाटील सुरेख गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडू फटका चांगला होता. तिथं फील्ड होतोय तोपर्यंत एक सिंगल जोडली जाईल. एकीरे धाव येणं. पुन्हा एकदा धावफलक. एक स्फोडर धावफलक हल्ला जातोय. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 15. भेदक गोलंदाजी. भेदकता काय असते ती बघायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून. 14 चेंडू 15 धावांची गरज. 14 चेंडू 15 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. यावर फुलडल्याचा चेंडू खेळून काढतोय मिड ऑफच्या दिशेनं. एक सिंगल. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव धोक्याची ठरली असती, पण फेक या चूक येत नाही. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावेनं धाव फलक पुन्हा एकदा हल्ला जातोय. स्कोरबोर्ड हल्ला जातोय. पुढे सरसावला जातोय. धावसंख्या आली 17. 13 चेंडू 13 धावा. 13 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या मैदानावरचा या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला नियम म्हणजे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग.
13 चेंडू 13 धावा. गोलंदाजी चांगली होती. गोलंदाजीला पुरेसा न्याय मिळत नाही या मैदानावर फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फुलटॉस प्रकाराचा चेंडू लोवर फुलटॉस उडवला गेला आहे. वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल जोडली जाईल. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल जोडली जाईल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 18. 12 चेंडू 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धाव. वाटलं होतं कुठेतरी सामना 3ऱ्या ते 4थ्या षटकामध्ये समाप्त होईल, पण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना राहू शकतोय अशी तर गोलंदाजी होते. जबरदस्त गोलंदाजी. जरा कौतुक करावं आणि जरा टाळ्या होऊ द्या या गोलंदाजीची. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिन्ही षटकामध्ये एक फलंदाज बाद झालाय. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. भेदकता काय असते, अचूक टप्पा काय असतोय यावेळेस वापरला जातोय. गतीचं मिश्रण केलं जाते. लाईन आणि लेनचा वापर केला जातोय. अमर पाटील नवीन गोलंदाज येतोय. पहिलं षटक कंटिन्यू करतोय. दुसऱ्या षटकामध्ये प्रारंभ करतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. फुलटॉस प्रकारात चेंडू. यावेळेला चेंडू बॅटची टॉप एज घेतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस, सीमारेषा पार, चौकार. फुलटॉस प्रकाराचा चेंडू होता. चेंडू बॅटची टॉप एज घेतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चौकार मिळतोय. चौकारानं धावसंख्येचं जसं पुढे सरसावली जाते धावसंख्या, तसेच भोम संघ पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होते ती 22. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावा. खराब चेंडू होता फुलटॉस प्रकारचा. यावेळेस ओव्हर पिच डिलिव्हरी उडवला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल पुन्हा एकदा जोडली जाईल. धावसंख्या 23. राहिलेले 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावा. हा चौकार थोडासा मनामध्ये खंत देऊन जातोय दुंद्रे संघाच्या, कारण हा चौकार गेला नसता तर एकेरीत वेळनं शेवटच्या क्षणापर्यंत सामना आला असता. यावेळेस चेंडू सुरेख फटका. चेंडू जातोय वाईडिश मिड विकेटच्या दिशेनं. सुरेख फटका, षटकार. धावसंख्या 6 न वाढली जाते. धावसंख्या होते 29. 1 धावांची गरज. 9 चेंडू आणि 1 धाव. विजयासाठी, निर्णायक विजयासाठी 1 धाव. आउट ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हर होतोय चेंडू. येस, चेंडू खांद्याचा वापर करून चेंडू उडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू मिस होतोय. डॉट. 8 चेंडू 1 धाव. 8 चेंडू 1 धावा. षटकार आणि एक चौकार अडवणं गरजेचं होतं. अकुटव्याचा चेंडू होता. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार, चौकार. आणि विजय होतोय भूम संघ. विजय संघाचं अभिनंदन. आणि धुंद्रे संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.